सकाळी अनेक जणांनी नाश्ता करून झाल्यानंतर खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य देखील तयार होत असतं आणि त्यानंतर तात्काळच इथले व्हॉलेंटियर्स जे आहेत ते अशा पद्धतीने कचरा जे आहे ते स्वच्छ करताना पाहायला मिळतात। इथला परिसर स्वच्छ करताना खरं तर पाहायला मिळतात आणि ही परिस्थिती या आंदोलन स्थळावरची आहे। आता जर दृश्य समोरचे व्यासपीठाचे पाहिले तर अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी सध्या नसले तरी खरं तर या संपूर्ण परिसरातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना सकाळीच त्यांनी संबोधित केलेलं आहे आणि ते दररोजच सकाळी 7-7:30 नंतर फ्रेश होण्यासाठी खरं तर बाहेर जात असल्याचं सांगितलेलं आहे। आपल्या मित्रांच्याकडे देखील त्यांची व्यवस्था अनेक वेळा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती सध्या आपण सकाळच्या वेळची पाहतोय आणि तीच परिस्थिती सगळेच विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी एकमेकांना साथ देत करताना दिसत आहेत आणि ही अशा पद्धतीची परिस्थिती पुढच्या काळामध्ये आणखीन किती दिवस सुरू राहणार आहे हे मात्र अनेकांना उत्तर त्याचं माहिती नाही आहे। सरकार त्या ठिकाणी चर्चेला येताना देखील दिसतंय, मात्र दुसरीकडं आता ही चर्चा पुढे जाऊन त्यांच्या मागणी पूर्ण होण्यापर्यंत त्या ठिकाणी जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आणि आणखीन किती दिवस हे आंदोलन अशा पद्धतीचं इथं सुरू राहणार आहे हे देखील पाहणं पुढच्या काळात गरजेचं असणार आहे। कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।